मला 4 चौघस माझ्या और मेनू कार्ड में आप ये ऑर्डर कर पाएंगे। हेडफोन नाही आज आपण पनीर दाखवतो त्यामध्ये काय आपला प्रश्न व्हिज्युअल घेतलाय की हे पनीर आणि अन्य गोष्टीचे काही त्यामुळे पनीर घेत असताना पनीरच्या नावाने मागे सरकार ज्याच्यामध्ये कंपल्सरी मेनू कार्ड करायला पाहिजे हे पनीर काय आणि आता फॉर्च्युनेटली राज्य सरकारने आदेश काढला आहे. महाराष्ट्र सरकार देशातलं पहिलं राज्य असतं की ज्याने कंपल्सरी चीज अनलॉक किंवा पनीर. जर चीज अनलॉकचं तुम्ही वस्तू खाता बर्गर आहे, सँडविच आहे, चीज अनलॉक सँडविच पनीरसाठी आपण असं चालणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये आहे त्याचे बरेचसे दुष्परिणाम आहेत. आता कायदा येत नाही तोपर्यंत ग्राहकाने ठरवलं त्यांना काय खायचं त्याला पनीर हे बेसन पनीर नाही, हे डुप्लिकेट पनीर आहे. डुप्लिकेट पनीर म्हणणंच चुकीचं आहे. हे चीज आणलं चीज अनलॉक तुम्ही खाऊ शकता. व्हेजिटेबल फॅटपासून बनला असेल तर चांगला, पण ते ॲनिमल फॅटपासून बनला असेल आपल्याला माहीत नसतं काय कोणतं वापरलं आहे. त्यांनी सॅच्युरेटेड पाम ऑइल वापरलं असेल तर ते अतिशय घातक आहे. जर त्यांनी मटण तुमचं बीफ टॅलो वापरला असेल तर घातक आहे. धर्मासाठी म्हणजे जर त्यांनी पोर्क लाड वापरला असेल तर तो इतर धर्मासाठी सगळ्यांसाठी घातक आहे. घातक आहे. फक्त जोपर्यंत कायदा येतो तोपर्यंत ग्राहकाला कळायला पाहिजे चीज अनलॉक आहे ही आसपासच अंमलबजावणी आहे. राज्य सरकारने 1 मेपर्यंत दिलेली आहे. 1 मेपर्यंत प्रत्येक रेस्टॉरंटला, प्रत्येक स्टॉल्सला, प्रत्येक हॉटेलला, प्रत्येक केटरला त्यांच्याकडून करावे.